निम्मपेढी प्रकल्प बाधित आळंदगाव पुनर्वसन मौजा कठोरा बुद्रुक येथील मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तानची जागा निश्चित होऊनही त्याचा ताबा मिळत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। सन 2023 पासून सुरू असलेला हा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्यानं मुस्लिम बांधवांनी रोष व्यक्त केला आहे। उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अधिकाऱ्यांनी 28 मार्च 2025 रोजी कब्रस्तानची जागा निश्चित करण्याचे आदेश दिले होते। मात्र ही जागा दुसऱ्याच्या ताब्यात असून प्रशासनाकडून लेआउट किंवा प्रत्यक्ष ताबा देण्याच्या प्रक्रियेला दिरंगाई होत आहे। या दिरंगाईमुळे गेल्या 3 वर्षापासून मुस्लिम बांधवांना दफनविधीसाठी अडचणी निर्माण होत आहेत। 2 फेब्रुवारी 2026 रोजी आळंदगाव पुनर्वसन येथील सर्व गावकरी मुस्लिम बांधव कलेक्टर ऑफिसवर आलेले आहेत। आमची प्रमुख मागणी आहे, आळंदगाव पुनर्वसन येथे मुस्लिम समुदायाचं कब्रस्तान अद्यापपर्यंत शासनाकडून देण्यात आलेलं नाही आहे। आमची मागणी माननीय कलेक्टर साहेबांना आहे की आळंदगाव येथील कब्रस्तान जे नगररचना विभागाने आम्हाला दिलेलं आहे, नगररचना विभागाने नकाशा तयार केलेला आहे, त्या नकाशानुसार लवकरात लवकर आमचं जे कब्रस्तान आहे ते मुस्लिम बांधवांना देण्यात यावे ही आमची विनंती आहे। करिता आम्ही आज कलेक्टर ऑफिस येथे आलेलो आहोत। आळंदगाव पुनर्वसन क्षेत्रात कोणत्याही मुस्लिम बांधवांचा मृत्यू झाल्यास दफनविधीसाठी जागा नसल्यानं हा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवण्यात येईल असा इशारा सुद्धा मुस्लिम बांधवांनी दिला आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावतीहून धनराज खर्चार यांची रिपोर्ट।